वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात धनज बुद्रुक येथे 15 ऑगस्ट रोजी अनिवार्य असलेली ग्रामसभा न घेतल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। विशेष म्हणजे आवास प्लस 2024 अंतर्गत कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी अंतिम करण्याची प्रक्रिया 15 ऑगस्टच्या ग्रामसभेत मांडण्याचे शासनाचे निर्देश असतानाही ग्रामसभा न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। त्यामुळे गरीब आणि गरजू लाभार्थ्यांचे घरकुलाचे हक्क अंधांतरी राहण्याचा आरोप करत जबाबदार प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। अशोक रामचंद्र डोके, राहणार धनज बुद्रुक। आज 15 ऑगस्ट 2026 या ग्रामपंचायतीमध्ये आम्ही ग्रामसभेसाठी आलो असताना या ग्रामपंचायतीमध्ये कोणताही कर्मचारी अधिकारी हजर नाही। कायद्यानुसार 15 ऑगस्टला ग्रामसभा घेणे बंधनकारक असताना आणि या ग्रामसभेमध्ये मागील वर्षाचा ऑडिट रिपोर्ट आणि ग्रामपंचायतीच्या बँक खात्याचा आज पासबुक आज ग्रामसेवकासमोर ठेवायचे होते, परंतु महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 7 नुसार आर्थिक हिशोब देणे बंधनकारक असताना हेतू पुरस्कर ग्रामसभा घेतली नाही असा आमचा आरोप आहे। ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयाची माहिती नागरिकांपासून का लपविली? ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 36 नुसार धर्मसभा घेणे, मासिक सभा घेणे आणि त्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे हे सेवकाचं कायदेशीर कर्तव्य असताना त्यांनी हेतू पुरस्कर या ग्रामसभेला बगल दिली। म्हणून आमचा असा आरोप आहे की या ग्रामसेवकावर कायदेशीर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी आणि यांनी हे कृत्य हेतुपुरस्कर केलं असा आमचा आरोप आहे। हा ग्रामसेवक अनुभवी असल्यामुळे कायद्याच्या पळवाटा काढण्यात हा पटाईत असल्यामुळे आणि वरिष्ठ याच्याकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष करत असल्यामुळे हा वारंवार अशा प्रकारचे गुन्हे करत असतो आणि कायद्याच्या पळवाटीतून तो पळ काढत असतो। घरकुल, विहीर आणि योजनांच्या लाभार्थ्यांची यादी कोणत्या निकषावर ठरविली जाते? त्याला ग्रामसभेची मंजुरी घेतली का हे आज याचं पाहणे आवश्यक असताना ग्रामसभेला डावलून केलेला निवड। कारंजा तालुक्यातील धनज बुद्रुक येथे 15 ऑगस्टच्या दिवशी ग्रामसभा न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। महाराष्ट्र ग्रामपंचायत नियमानुसार 15 ऑगस्ट रोजी ग्रामसभा घेणे बंधनकारक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। मी सामाजिक कार्यकर्ता विशाल अग्ने, राहणार धनज बुद्रुक। आज दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये झेंडावंदनचा कार्यक्रम आयोजित केला होता। त्या कार्यक्रमाला आमची उपस्थिती होती। आमच्या ग्रामपंचायत कामकाज आवक जावकमध्ये आमच्या सह्या करण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर 11 वाजता आम्ही गावकरी मंडळी सर्व मिळून आम्ही ग्रामपंचायतला ग्रामसभा आयोजित आहे किंवा नाही आहे हे विचारणा करण्यासाठी आज आम्ही इथे 11:15 वाजता हजर झालो। मग त्यानंतर आम्हाला माहीत पडलं की ग्रामपंचायतमध्ये कोणतीच ग्रामसभा आयोजित केलेली नाही आहे। आम्ही आज दिनांक 15/8/2026 रोजी आमच्या काही मागण्या होत्या ज्या आम्ही निवेदन माध्यमातून आज ग्रामपंचायतला कळवणार होतो। तर आता सध्याच आम्ही थोडा वेळ झाला कर्मचाऱ्यांना अंबादासभाऊ काळेंना फोन लावलेला आहे। तर त्यात आमची मागणी अशी होती की मागील ग्रामसभेमध्ये मंजूर झालेल्या ठरावांची किती प्रमाणात अंमलबजावणी झालेली आहे, कोणते ठराव अद्याप प्रलंबित आहेत, मागील ग्रामसभेत नागरिकांनी मांडलेल्या सर्व प्रश्न सूचना इतिवृत्तीमध्ये नोंदणी करण्यात आली आहे किंवा नाही आहे, मागील 6 महिन्यात ग्रामपंचायतने प्राप्त झालेल्या महाराष्ट्र शासन निर्णय आदेश ग्रामसभासोबत ठेवण्यात आले आहे किंवा नाही आहे, त्यापैकी कोणत्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे, कोणत्या शासकीय योजनांना आजपर्यंत अद्याप लाभ मिळाला आहे किंवा नाही आहे, 2024 पासून ते 2026 पर्यंत घरकुल लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे किंवा नाही आहे किंवा त्यातील काही वंचित आहे, जर असे वंचित असतील त्यांच्या नावाची नोंद करावी। आज दिनांक 15/8/2026 रोजी ग्रामसभा आयोजित नसल्यामुळे आज शासन निर्णयानुसार 31 जुलै 2026 रोजी सचिव ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम
सर्वत्र यांनी आजच्या दिवशी आपल्या ग्रामसभेमध्ये, आपल्या ग्रामपंचायतमध्ये वाचन करायला पाहिजे होते किंवा रमाई आवास योजनेतील राहिलेले काही वंचित लोक, काही पंतप्रधान आवास योजनेमधले राहिलेले लोक, ह्या शासकीय घरकुल योजनेचा लाभ त्यांना मिळण्यात यावा अशी सर्वानुमती नागरिकांची आमची विनंती होती. परंतु आजच्या दिवशी ग्रामपंचायत ग्रामसभा नसल्यामुळे आणि ग्रामसेवक हा अधिकारी आपल्या खुर्चीवर आपण राजमान नसल्यामुळे किंवा कार्यक्रमाला उपस्थित नसल्यामुळे, आज ग्रामसभा आयोजित नसल्यामुळे आमच्या सर्व गावकऱ्यांची नाराजी व्यक्त करतो. आणि आज आम्ही जाहीर निषेध करतो या ग्रामपंचायतचा की इथे ना कोणता प्रतिनिधी आहे सध्या ह्या टायमाला, ना कोणता कर्मचारी आहे, ना कोणता म्हटलं प्रशासकीय अधिकारी आहे. म्हणून आज आम्ही जाहीर इच्छितो की आम्ही ह्या ग्रामपंचायतचा निषेध करतो. 15 ऑगस्टच्या दिवशी ग्रामसभा न झाल्याने धनज बुद्रुकमध्ये ग्रामस्थांचा संताप पाहायला मिळत आहे. विशेषतः आवास प्लस 2024च्या लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्याच्या प्रक्रियेवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासन या प्रकरणाची दखल घेऊन काय कारवाई करते याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.